त्या दिवसापासून या घरात मी आरोपीच आहे. आणि जवळपास परिस्थिती प्रत्येक घरामध्ये जर आपण पाहिलं तर साधारणतः 90% आपल्याला तशी दिसूनही येते. मग वडील आरोपीच्या भूमिकेत, मुलाने सांगितलं माझी आई न्यायाधीशाच्या भूमिकेत. आता सराव सुरू झाला. ऐका बरं, मी तुम्हाला सांगतोय काय की देव का मान्य करायचा. शास्त्रांनी, वेदांनी आणि ग्रंथांनी देव सांगितलंय, देवाचं अस्तित्व मान्य केलंय, तो देव आपणही मान्य केला पाहिजे. मग आई न्यायाधीशाच्या भूमिकेत, बाप आरोपीच्या भूमिकेत आणि मुलगा वकिलाच्या भूमिकेत. आता सराव सुरू झाला. सराव सुरू झाला. मुलाने प्रश्न केला बापाला, तुमचं नाव काय? अमुक अमुक. तुमचं वय किती? एवढं एवढं. तुमचं शिक्षण किती झालं? एवढं एवढं. तुमचं लग्न झालं का? प्रश्न कोणी केला? मुलाने प्रश्न केला बापाला, तुमचं लग्न झालं का? बाप म्हटला माझं लग्न झालंय, मी तुझा बाप आहे. पोरगा म्हटला मानत नाही. बाप म्हटला मान किंवा नको मानू, पण मी तुझा बाप आहे. शेवटी वकिलाला काय पाहिजे? पुरावा पाहिजे. बापाने सांगितलं मी तुझा बाप आहे, याचा माझ्याकडे पुरावा होता, पण तो सध्या मुदपाक खाण्यात गेला. म्हणजे मुदपाक खाना म्हणजे किचन, म्हणजे मराठी भाषा आपली लोप पावत चालली. बापाने सांगितलं मी तुझा बाप आहे, याचा माझ्याकडे पुरावा आहे. तुकोबारायाच्या भाषेत जर सांगायचं तर तुकोबाराय म्हणतात मन जाणे पापा, मन जाणे पापान तुका म्हणे माय बापा. एकदा आपल्या आईनं सांगितलं की हा तुझा बाप आहे, त्याला अमान्य करण्याचं धाडस आपण करू शकत नाही. त्याच पद्धतीने शास्त्राने, ग्रंथाने, संतांनी, वेदाने सांगितलेला देव आपण मान्यच केला पाहिजे. त्याला अमान्य करण्याचं धाडस तुम्ही करू नका. मग तो देव मान्य करायचा आणि नंतर त्या देवाची करायची भक्ती. बरं, भक्ती करायची कशासाठी करायची? अहो आपल्याला सुख मिळवायचे, आपल्याला समाधान मिळवायचे, आणि म्हणून देवाची भक्ती करायची. आपण भक्ती करतोय, आपण कीर्तन करतोय, आपण कीर्तन ऐकतोय, आपण कीर्तनाचं आयोजन करतोय, आपण सप्ताह करतोय, म्हणजे आपण देवावर उपकार करत नाही, बिलकुल नाही.